नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण श्रीयंत्राची स्थापना करणार आहोत. त्यासाठी मी इथे एका बादलीत हळद मीठ घालून छान अंगणात सडा मारून घेतला आणि लक्ष्मीला प्रिय असं कमळ आपण रांगोळीने काढून घेतलं. छोट्या बादलीत पाणी घेऊन देखील हळद मीठ टाकून आपण दरवाजा इथे स्वच्छ पुसून घेतलेला आहे, मागच्या पुढच्या दोन्ही बाजूनी. दरवाजा पुसून झाल्याच्या नंतर येथे दारासमोर स्वस्तिक आणि उंबऱ्याला हळदीचं लेपनही करून घेतलं. उंबऱ्यासमोर 2 तुपाचे दिवेही लावून घेतले. उंबऱ्याची हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा केली. दरवाजाला आंब्याचं तोरण देखील लावलं आणि तुळशीची देखील इथे मी पूजा करून घेतली. दरवाजावर हळद कुंकूचे स्वस्तिक देखील काढून घेतलेले आहेत. तुळशीची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला आता देवघरातील देवतांची देखील पूजा करून घ्यायची आहे. सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची पंचोपचारे पूजा करून आणि स्थापना आपल्या देवघरात करून घेणार आहोत. मी माझ्या देवघरात मंगल कलशही स्थापन केलेला आहे. गणपती बाप्पाची इथे पूजा झाल्याच्या नंतर, स्थापना झाल्याच्या नंतर सर्व देवतांची देखील मी पूजा करून घेणार आहोत. सर्व देवतांची पूजा झाल्याच्या नंतर मी आपल्या श्रीयंत्राच्या स्थापनेसाठी देखील पूर्वतयारी येथे करून घेतलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्याच्यानंतर एका ताटामध्ये पंचामृत, नैवेद्याची खीर, नित्यसेवाचं पुस्तक, हळद कुंकू अक्षदाशी आणि फुले देखील घेतलेली आहे. एका चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून घेतलं. त्याच्यावर एक लक्ष्मी मातेचा फोटो ठेवून घेतला. फोटोसमोर एक छोटा पूजेचा ताट, ताम्हणावरती छोटासा पाट. इथे आपण केंद्रातून मागवलेलं श्रीयंत्र, आपण दिवा देखील प्रज्वलित करून घेतला. अगरबत्ती लावून घेतली. कमळगट्ट्याची माळ, देवीच्या समोर एक छोटा पाटही मांडून घेतलेला आहे. एका ताम्हणात छोटा पाट, त्यावर अक्षदा ठेवून घेतली आणि छानपैकी रांगोळी देखील काढून घेतलेली आहे. हे यंत्र मी स्वामी केंद्रातून मागवलेलं आहे आणि त्याची किंमत होती 799 रुपये आणि त्याचा डिलेवरी चार्ज होता 100. असं मला ते यंत्र 900 रुपयाला पडलेलं आहे. आज मी श्रीसूक्ताचं पठण करणार, त्यामुळे माझ्या देवघरात असा छोट्या पितळाच्या वाटीमध्ये असा महालक्ष्मींचा कॉईन, अक्षदा आणि पिवळ्या कवड्या देखील असतात. मंत्राचं पठण करणार, त्याचा प्रभाव याच्यावरती देखील पडेल म्हणून मी हा लक्ष्मीचा कॉईन येथे ठेवून घेतला. आता आपण यंत्राची पंचोपचारे पूजा करून घेणार आहोत. येथे मी त्या ताम्हणामध्ये छोटा पाट, त्यावर अक्षदा आणि त्याच्यावर आपलं श्रीयंत्र देखील ठेवून घेतलेलं आहे. श्रीयंत्रावर प्रत्येक वेळा एक पळी पाणी घालत एकदा श्रीसूक्ताचं पठण करून घेतलेलं आहे. असं मी 16 वेळेस श्रीसूक्त म्हणून घेतलं. पंचामृत स्नान, शुद्धोदक स्नान घालत मी 16 वेळा श्रीसूक्त म्हणून घेतलेलं आहे. पंचामृत स्नान समर्पयामी, शुद्धोदक स्नान समर्पयामी असं मंत्र म्हणत मी श्रीयंत्राची पंचोपचारे पूजा करून घेतली. ते एका कोरड्या कपड्याने पुसून घेतलं आणि पाटावरती पिवळं वस्त्र टाकून त्याच्यावर हळद टाकून यंत्रस्थापना करून घेतली. त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ देखील मी ठेवून घेतलेली आहे आणि त्या यंत्राची देखील मी पूजा करून घेतलेली आहे. हळद कुंकू अक्षदा फूल वाहून मी आपल्या यंत्राची पूजा देखील करून घेतलेली आहे आणि श्रीयंत्राकडे आपल्या घरात लक्ष्मीला
स्नान प्राप्त करून दिलेले आहे. घरात लक्ष्मी अखंड नांदो, सुख शांती भरभराटी माझ्या घरात राहो अशी मी प्रार्थना देखील करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी देवीला आणि यंत्राला असा मी खीरचा नैवेद्य देखील दाखवून घेतलेला आहे. पाण्याचं चौकोन मंडल करून खीरचा नैवेद्य ठेवून नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असा मंत्र बोलत मी देवीला नैवेद्य देखील दाखवून घेतलेला आहे. श्रीयंत्र आपल्या घरात ठेवण्याचे भरपूर फायदे आहेत मैत्रिणींनो. ते ह्या व्हिडिओत सांगणं शक्य नाही, परंतु लक्ष्मी ही चंचल असते. ती आपल्या घरात आल्यावर जास्त काळ टिकत नाही. ती आपल्या घरात अखंड वास करो म्हणून श्रीयंत्राची स्थापना करायची असते. आणि येथे माझी श्रीयंत्राची स्थापना झालेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.